मी एका अत्यंत गंभीर अशा मुद्द्याकडे सरकारचं या औचित्याच्या मुद्द्याद्वारे लक्ष वेधून इच्छितो। अध्यक्ष महोदय, सन 2022-23 ची मुंबई पोलीस भरती प्रक्रिया शासनाकडून चालू आहे। या भरतीसाठी मराठा समाजातील शेकडो युवक आणि युवतींनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या प्रवर्गातून अर्ज भरले। मराठा समाजाला SC-BC आरक्षण हे फेब्रुवारी 2024 मध्ये लागू झाले, परंतु मराठा समाजातील या युवक युवतीकडे असलेले आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील प्रमाणपत्र हे मार्च 2024 पर्यंत वैध होते। ते या भरतीला चालणारे होते, परंतु त्यांनी या प्रवर्गातून अर्ज भरले, परंतु 16 जुलै आणि 2024 रोजी शासनाने एक परिपत्रक काढून आदेश जारी केले आणि ज्यांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातून अर्ज केले आहेत त्यांनी प्रवर्ग बदलून घेण्याचे हमीपत्र घेण्यात यावे। मैदानी चाचणी होण्या अगोदर कोणत्याही हमीपत्र घेतले नाही। दिनांक 7 सप्टेंबर 2024 रोजी मैदानी चाचणी घेण्यात आली आणि मेरिट देखील आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गातून लावले गेले। दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली आणि त्यानंतर अंतिम निवड यादी ही सुद्धा आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गातून 18 फेब्रुवारी 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली। ही निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणाच्या तयारीसाठी काही जणांना बोलवण्यात देखील आले, तर काही उमेदवारांना नियुक्ती सुद्धा देण्यात आली। असे असताना शासनाकडून अचानक या निवड प्रक्रियेला स्थगिती देऊन उमेदवारांना हमीपत्र देऊन त्यांना प्रवर्ग बदल करण्यास सांगितले गेले आहे। परंतु प्रवर्ग बदल केला तरी ही मुले मेरिटमध्ये बसणार नाहीत, म्हणजेच अंतिम निवड होऊन देखील त्यांना या भरतीतून बाहेर पडावे लागणार आहे। महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सर्वसामान्य कुटुंबातील असलेल्या या मुलांनी प्रचंड कष्ट मेहनत करून अंतिम निवड यादीत स्थान मिळवले। अध्यक्ष महोदय, त्यांच्यावर प्रवर्ग बदल करण्यास सांगून शासनाने अन्याय केला आहे। मुळात शासनाला असे करायचे होते तर मराठा समाजातील उमेदवारांची भरती प्रक्रिया पूर्ण करून का घेण्यात आली? भरती प्रक्रिया पूर्ण करण्याआधी अर्जात दुरुस्ती करण्यासाठी वेबसाईट खुली का करून देण्यात आली नाही किंवा त्यांच्याकडून हमीपत्र का घेतले नाही? याची उत्तरे शासनाने दिली पाहिजेत। ही भरती प्रक्रिया संभ्रमावस्थेत पूर्ण झाल्यामुळे मराठा समाजातील उमेदवार द्विधा मनस्थितीत आहेत। अनेक जण निराशेच्या गर्देत गेले आहेत, तर काहींच्या मनात आत्महत्येसारखे विचार येत आहेत। ही अत्यंत गंभीर बाब आहे। या सर्व बाबी लक्षात घेऊन मराठा समाजातील या उमेदवारांना भरती प्रक्रियेमध्ये सामावून घेण्यात यावे। अध्यक्ष महोदय, परवांच्या दिवशी मी येत होतो, 100-200 मुला मुलींनी मला अचानकपणे गराडा घातला। मी खाली उतरलो। अध्यक्ष महोदय, दैना अवस्था काय आहे या समाजातल्या मुलांची ती त्या दिवशी मी बघितली। एक मुलगी त्या दिवशी आत्महत्या करायला गेली होती, तिला ते घेऊन तशीच्या तसे आले। सरकारनं त्यांची प्रक्रिया निवड प्रक्रिया पूर्ण केली, काही जणांना त्या ठिकाणी अपॉइंटमेंट दिली, काही जणांचं मेडिकल झालं, काही जणांना वेटिंग लिस्टवर ठेवलं। मी अचानकपणे सरकारने आपला निर्णय बदलला। अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून आणि या औचित्याच्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो की शेवटी मराठा समाजाला तुम्ही आरक्षण दिलं तर नाहीतच नाही, पण त्यांची ही अशा पद्धतीची दैना अवस्था आपण किमान ह्या परीक्षेपोलीशी संपवावी अशी मी आपल्या मार्फत शासनाला विनंती करतो। सुनील प्रभू। अध्यक्ष महोदय, अत्यंत महत्वाच्या औचित्याच्या मुद्द्यावरती मी शासनाचे लक्ष वेधू इच्छितो। अध्यक्ष महोदय, आज ऑनलाईन पोर्टल सुरळीत चालू नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे दाखले सन्माननीय सदस्यांना मिळालेली होते, ज्याप्रमाणे यादी आलेली आहे मुंबईतील बोरिवली तहसील कार्यालयातील नागरिकांना ज्याप्रमाणे शैक्षणिक मदतीसाठी लागणारे उत्पन्नाचे दाखले बोला। मुंबईतील बोरिवली तहसील कार्यालयातील नागरिकांना वैद्यकीय शैक्षणिक मदतीसाठी लागणारे उत्पन्नाचे दाखले, नॉन क्रिमिनल जातीचे दाखले, शैक्षणिक कामासाठी लागणारे आदिवासी दाखले ऑनलाईन पोर्टल्स वारंवार बंद पडत असल्याने नागरिकांची दाखले प्रमाणपत्र मिळण्याची प्रचंड गैरसोय होत आहे। सदर ऑनलाईन पोस्टर मेंटेनन्स करता 1/7/2025 पासून 10/7/2025 या कालावधीपर्यंत पोर्टल बंद करून अद्याप सुरळीत चालू झालेलं नाही। त्यामुळे मुद्रित दाखले न मिळाल्याने
विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय होत असल्यामुळे अनेक वेळा तक्रार करून देखील शासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. महा ऑनलाईन सुविधा चालू नसल्यामुळे सेतू कार्यालय मोठ्या प्रमाणात अर्ज प्रलंबित असून दिवसाला 10 वर्ष त्या ठिकाणी दाखले देण्यात येतात. यामुळे प्रलंबित अर्जाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शासनाने ऑनलाईन महापोर्टल सुरळीतपणे चालू करून विद्यार्थ्यांना वेळेवर प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याकरता राज्य शासनाने तातडीने कारवाई करावी अशी मी औचित्याच्या मुद्द्यावर शासनास विनंती करत आहे. शासनाने याची नोंद घ्यावी. अभिमन्यू पवार. अध्यक्ष महोदय धन्यवाद. अध्यक्ष महोदय, औसा विधानसभा मतदारसंघातील उजनी, बेलकुंड, एरंडी, खरोसा, तपशी चिंचोली, कासारशिशी या 33 केव्ही उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड होत असल्याने शेतकऱ्यांना, शेतीपंपांना असुरळीत आणि कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे. तावशी, गुळखेडा, चिंचोली, एकंबी, वांगजी आदी गावामध्ये रब्बी हंगामात दिवसाआड वीज पुरवठा केला जात आहे. शेतकऱ्यांना योग्य दाबाने वीज पुरवठा होण्यासाठी महावितरण कंपनीने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत आशिव, लिंबाळादेऊ तालुका औसा, रामलिंग मुदगड तालुका निलंगा येथे नवीन 3311 केव्हीचे नवीन उपकेंद्र आणि खरोसा, तपशी चिंचोली, जवळगाव, पोमादेवी, एरंडी, गोंधळी येथील उपकेंद्रात 5 MVA चे नवीन अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर व बेलकुंड, नागरसोगा येथील उपकेंद्रावर पॉवर ट्रान्सफॉर्मरची 5 MVA ची क्षमता वाढवण्याची अत्यंत गरजेच्या कामास मंजुरी दिली आहे. सदरील कामासाठी महावितरण कंपनीने निविदा प्रसिद्ध करून कामासाठी साधारण 9 महिन्यापूर्वी एजन्सीला काम दिलेले आहे. 26/9/2024 रोजी वर्क ऑर्डर दिलेली आहेत. तरी सुद्धा अजून काम होत नाही अध्यक्ष महोदय. त्यामुळे 9 महिन्यापेक्षा जास्त कालावधी देऊन सुद्धा आशिवच्या कामाचा शुभारंभ तर माननीय पालकमंत्री महोदयांनी केला, तरी सुद्धा हे कामं सुरू होत नाहीत. त्यामुळे जनतेमध्ये क्षोभ आहे, जनतेमध्ये अत्यंत राग महावितरणबद्दल आहे अध्यक्ष महोदय. त्यामुळे निवेदाच्या एक मिनिट अध्यक्ष महोदय, त्यांना एवढं तुम्ही असं कसं चालेल अध्यक्ष महोदय. निवेदाच्या अटी व शर्तीनुसार आज तारखेला किमान 50% काम व्हायला पाहिजे. 1% काम झालेलं नाही, म्हणून संबंधित अधिकाऱ्यावर आणि एजन्सीवर कारवाई करण्याची माझी मागणी आहे. दिलीप सोपल. अध्यक्ष महोदय, 1-2 मिनिट औचित्याच्या मुद्द्या ऐकून घ्यायचे, जरा औचित्य दाखवावं अशी विनंती. अध्यक्ष महोदय, बार्शी येथे प्राचीनकालीन भगवंत मंदिर आहे, ज्याला तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर पंत जोशी आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या मंत्रिमंडळानं बार्शीचं भगवन देवस्थान हे तीर्थक्षेत्र म्हणून जाहीर केलेलं आहे. आणि त्यावेळेस पासून परंपरा अशी आहे की मराठवाडा आणि विदर्भातील लाखो वारकरी हे पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला जाताना आवर्जून भगवंताचं दर्शन घेतात आणि त्यानंतर एकादशी पंढरपूरला झाल्यावर द्वादशीला सुद्धा जाताना सुद्धा भगवंताचं दर्शन घेतल्याशिवाय घरी जात नाही. असं हे जगातलं म्हणण्यापेक्षा भारतातलं एकमेव असं भगवंताचं मंदिर बार्शी येथे आहे. माझी या औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की अशा या प्राचीन आणि धार्मिक महत्व असलेल्या भगवंताची शासकीय महापूजा मुख्यमंत्री महोदयांनी या पुढच्या वारीपासून सुरू करावी अशी माझी आग्रहाची विनंती या औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी करत आहे. सिद्धार्थ खरात. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय धन्यवाद. हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना छत्रपती शिवरायांनी सर्वहारा समाजाच्या मावळ्यांना सोबत घेतलं होतं. त्यामध्ये जिवा महाल असेल आणि नरवीर शिवा काशीद यांचा समावेश येतो. अध्यक्ष महोदय, शिवा काशीद यांनी छत्रपती शिवरायांना किल्ले पन्हाळगडावरून सुखरूप जाण्यासाठी मदत केली. त्या नरवीर शिवा काशीद यांची पुण्यतिथी 13 जुलै रोजी झाली. अध्यक्ष महोदय,
त्या ठिकाणी ज्या समाधीस्थळी जाण्यासाठी सर्व राज्यभरातून बाहेरून जे पर्यटक येतात त्या ठिकाणी जाण्यासाठी व्यवस्था नाही, त्या ठिकाणी स्वच्छतागृह, पाण्याची व्यवस्था, लाईट आणि सभागृह नाही, तरी ती व्यवस्था पुरवण्याची गरज आहे. दुसरं, केशशिल्पी महामंडळाची नाभिक समाजासाठी निर्मिती केली असली तरी त्या केशशिल्पी महामंडळाला एक दमडी सुद्धा देण्यात आली नाही. सदर महामंडळाला नरवीर शिवा काशीद यांचं नाव देण्यात यावं आणि 100 कोटी रुपयाची तरतूद भरीव तरतूद या महामंडळाला करण्यात यावी, अशा प्रकारची विनंती या औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी शासनाला करतो. असलम शेख. अध्यक्ष महोदय, दिव्यांग, निराधार, विधवा, ज्येष्ठ नागरिक यांना काही आर्थिक आधार मिळावा यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रवण बल सेवा, राजनियुक्ती वेतन योजना राबवण्याकरता या योजना निराधारांसाठी अत्यंत उपयोग व दिलासी देणारी योजना आहे. लाभार्थ्यांना दरवर्षी उत्पन्नाचा दाखला मागितला जात आहे. याच्यात महत्वाचा प्रश्न हे आहे की जे दिव्यांग आहेत ते चालू शकत नाही, त्यांना दरवर्षी पहिल्यांदा तर आमदारकडे जावं लागतं, मग आमदारच्या नंतर ते तलाठीकडे जाणार आणि तलाठीच्या नंतर ते तहसीलदारकडे जाणार. म्हणजे आता तुम्ही विचार करा मंत्री महोदय साहेब, कारण हा सब्जेक्ट तुमच्या खात्याशी निगडीत आहे की ज्यांना चालता येत नाही, ज्यांना बघता येत नाही, त्यांना दरवर्षी तुम्ही मागत आहे आणि समाज कल्याण केंद्राच्या एक सेक्टरमध्ये 5 वर्षासाठी त्यांना तुम्ही रिलीफ देण्यात केलेलं आहे. म्हणजे त्यांना एकदा त्यांनी सर्टिफिकेट घेतला की त्यांना 5 वर्ष परत जाण्याची आवश्यकता नसते. मग आता हा जे ज्यांना बघता येत नाही, ज्यांना चालता येत नाही, त्यांच्यासाठी पण तुम्ही तशीच हे कारवाई करणार की नाही? अध्यक्ष महोदय, एक मिनिट. सभापती. अध्यक्ष महोदय, परवाच याच्याबद्दल दिव्यांगाच्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र आणि संजय गांधी योजनेला प्रत्येक वर्षी लागणारे प्रमाणपत्र हे दरवर्षी लागू नये याकरता बैठक झाली आहे. लवकरच याचा शासन निर्णय निघतोय. संजय मेश्राम. सर्व सन्माननीय सदस्यांना सांगण्यात येत आहे, आपण ज्याप्रमाणे यादी दिलेली आहे त्याप्रमाणेच प्रत्येक सदस्याला बोलण्याची संधी देण्यात येत आहे. त्यामुळे कृपा करून कुणी हात वर करू नये. संजय मेश्राम. धन्यवाद अध्यक्ष महोदय. औचित्याच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधू इच्छितो की आपल्या शासनाच्या यंत्रणेमध्ये पोलीस पाटलांचा खूप मोठा महत्व आहे. लॉ अँड ऑर्डर आपल्या गावामध्ये ठेवणं हे त्यांचं प्रमुख काम असतं, पण यंदा त्यांना अनेक वेगवेगळ्या ठिकाणी पाठवल्या जात आहेत.